अत्यंत चुरशीच्या झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत संगमनेर तालुक्यातल्या आश्वी गटात विखे आणि थोरात गटात जोरदार संघर्ष झाला, परंतु आश्वी गट राखण्यामध्ये विखे यशस्वी झाले असून आश्वी गटामध्ये काँग्रेसच्या रोहिणी निघुते 12,778 मतांनी विजयी झाल्यात। याचबरोबर आश्वी बुद्रुक गणामध्ये काँग्रेसच्या दीपाली डेंगळे या 6,178 मतांनी तर आश्वी खुर्द गणातून निवृत्ती सांगळे हे 6,678 मतांनी विजयी झालेत। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणामधून राज्याचे विरोधी पक्षनेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेचे उमेदवार ॲडव्होकेट रोहिणीताई निघुते, पंचायत समितीचे आश्वी खुर्द गणाचे उमेदवार गुलाबराव उर्फ निवृत्ती पाटील सांगळे आणि दीपालीताई डेंगळे यांचा प्रचंड मताधिक्याने विजय झाल्याबद्दल काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांचे मी जिल्हा काँग्रेसचा उपाध्यक्ष या नात्याने आभार मानतो। दरम्यान विजयानंतर आश्वी बुद्रुक गट काँग्रेसच्या विजयी उमेदवार रोहिणी निघुते तसेच आश्वी बुद्रुक गणातील दीपाली डेंगळे आणि खुर्द गणातील निवृत्ती सांगळेंनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। नामदार साहेब आणि शालिनीताई विखे पाटील सुजयदादा यांनी जो आमच्या सर्व कार्यकर्त्यावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर जो विश्वास दाखवला तो सर्व कार्यकर्त्यांनी सार्थ करून दाखवला व आमचा हा विजय हा स्वर्गीय बाळासाहेब विखे यांना आम्ही सर्वजण समर्पित करतो आणि सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो। मी महिलांना विकास कामासाठी मी प्राधान्य देईन। राहिलेले सर्व कामं आम्ही मार्गी लावू याची आम्ही शाश्वत दिली आणि ते आम्ही लावणार सांगितले। सगळ्यांनी खूपच परिश्रम घेऊन आम्हाला विजय करण्यामध्ये प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते। गटातून पंचायत समितीच्या गणासाठी गुलाबराव सांगळे उर्फ निवृत्ती बाबराव सांगळे हे मोठ्या संख्येने निवडून आल्याबद्दल मी विखे पाटलाच्या आणि स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटलांच्या पार्टीतून उभा असल्यामुळे मी त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रवरा सहकारी कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुजयदादा यांच्या सर्वच्या नेतृत्वाखाली आमचा आश्वी गट भरपूर मतांनी निवडून आल्याबद्दल मी संपूर्ण मतदारांचे हार्दिक अभिनंदन करतो। आम्ही विकासाचाच मुद्दा घेऊन सर्वांच्या पुढे उभं राहिलेलो आहे आणि जनतेने आमच्यावर भरपूर कौल दिलेला आहे। आम्ही त्यांचा पूर्णतः विश्वास देऊन आम्ही विकासाचे कामं करणारे डॉक्टर सुजयदादा आणि विखे पाटलांच्या नेतृत्वाला राखून। न्यूज रिपोर्टर नितीन शेळके, S9 मीडिया, संगमनेर।